नमस्कार. सेट पेपर 1 ची तयारी आणि तीही फक्त 30 दिवसात. कसं करायचं? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका संपूर्ण अभ्यास योजनेतून. हा प्रश्न बघूनच अनेकांच्या मनात धाकधूक झाली असेल नाही का, की अरे बापरे, इतका मोठा अभ्यासक्रम आणि हातात फक्त 1 महिना, तयारी होणार कशी? पण थांबा, ही जी भीती वाटते ना, ती अगदी स्वाभाविक आहे. पण अजिबात काळजी करू नका, कारण एका योग्य स्मार्ट प्लॅननी हे फक्त शक्यच नाही, तर तुम्ही यात नक्कीच यशस्वी होऊ शकता. चला बघूया हे कसं करायचंय. ओके, तर कुठल्याही तयारीची सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तर ते म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजून घेणं. आपण आधी पेपर 1 ची रचना नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या पेपरमध्ये एकूण 50 प्रश्न आहेत, म्हणजे 50 MCQs. आणि हो, हे सगळेच्या सगळे प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे. आता बघा, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे 50 प्रश्न गुणिले 2 झाले 100 गुण. याचाच अर्थ हा पेपर आहे 100 मार्कांचा. त्यामुळे एक एक मार्क इथे महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. पण खरी गंमत तर इथे आहे, हे 50 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती? फक्त 60 मिनिटं. म्हणजे एका तासात 50 प्रश्न. त्यामुळे सगळा खेळ आहे तो टाइम मॅनेजमेंटचा. हेच यशाचं सगळ्यात मोठं रहस्य ठरणार आहे. आणि आता सगळ्यात मोठी गुड न्यूज, या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे उत्तर चुकलं तरी मार्क कापले जाणार नाहीत. त्यामुळे बिनधास्तपणे सर्वच्या सर्व 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. मग प्रश्न येतो की हा पेपर नक्की काय तपासतो? तर बघा, इथे तुमची अध्यापन आणि संशोधन योग्यता, तुमची तार्किक क्षमता म्हणजे लॉजिकल रिझनिंग, तुमचं आकलन आणि हो, तुमची सामान्य जागरूकता, अशा सगळ्या महत्त्वाच्या कौशल्यांची चाचणी होते. चला, आता थेट आपल्या 30 दिवसांच्या रोडमॅपवर येऊया. आपण ही सगळी तयारी 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी टप्प्यांमध्ये विभागणार आहोत. आपला प्लॅन असा आहे, बघा, पहिले 10 दिवस आपण काय करणार? तर प्रत्येक युनिटच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घेणार आणि शॉर्ट नोट्स काढणार. मग पुढचे 10 दिवस जोरदार MCQ प्रॅक्टिस आणि सोबत रिव्हिजन. त्यानंतर 21 ते 26व्या दिवसापर्यंत एकदम फास्ट रिव्हिजन आणि मिक्स प्रॅक्टिस करायची. आणि शेवटचे 4 दिवस ते फक्त आणि फक्त मॉक टेस्टसाठी, परीक्षेची रंगीत तालीम. बरं, आता बोलूया स्मार्ट अभ्यासाबद्दल. म्हणजे नुसतं हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क. कुठल्याही विषय उचलून अभ्यास करण्याऐवजी एका विशिष्ट क्रमाने अभ्यास केला ना, तर त्याचा फायदा जबरदस्त होतो. तर एक सल्ला आहे की साधारणपणे या क्रमाने अभ्यास करा. बघा, टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड सारख्या मूलभूत युनिट्सने सुरुवात केली की तुमचा पाया एकदम पक्का होतो. आणि मग पुढे कम्युनिकेशन, ICT, पीपल अँड एन्व्हायरमेंट सारखी युनिट्स समजायला खूप सोपे जातात. आता प्रश्न येतो की रोजचा अभ्यास कसा असावा? बघा, दररोज फक्त 2 ते 4 तास पुरेसे आहेत. पण ते कसे? तर एका सेशनमध्ये नवीन कन्सेप्ट शिका, दुसऱ्या सेशनमध्ये त्यावरचे भरपूर MCQs सोडवा आणि दिवसाच्या शेवटी एक छोटीशी रिव्हिजन. लक्षात ठेवा, रोज 10 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज 3 तास पण सातत्याने अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण एका अशा महत्त्वाच्या भागाकडे वळतोय जिथे खूप जण चुकतात. या अशा काही सामान्य चुका आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. नाहीतर चांगली तयारी करूनही सगळी मेहनत वाया जाऊ शकते. या 5 चुका बिलकुल करायच्या नाहीयेत. पहिली, फक्त लेक्चर्स बघत बसणं. जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. दुसरी, रिव्हिजन टाळणं. हे तर आत्मघातकी ठरू शकतं. तिसरी, कठीण विषयांना घाबरून ते सोडून देणं. लक्षात घ्या, जे अवघड आहे तेच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. चौथी, पुस्तकांचा आणि नोट्सचा ढिगारा गोळा करणं. कमी वाचा, पण चांगलं वाचा. आणि 5वी, जुन्या प्रश्नपत्रिका न सोडवणं. अरे, यातूनच तर परीक्षेचा खरा पॅटर्न कळतो. चला, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपण अशा काही टिप्स बघणार आहोत ज्या तुमचा स्कोअर बूस्ट करायला नक्कीच मदत करतील. स्कोअर वाढवण्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. दिसायला अगदी सोप्या आहेत, पण यांचा परिणाम जबरदस्त आहे. तर काय आहे त्या 3 गोष्टी? पहिली, स्वतःच्या हाताने शॉर्ट नोट्स काढा. का? कारण शेवटच्या क्षणी रिव्हिजनसाठी त्या खूप काम येतात. दुसरी, MCQचा भरपूर सराव करा. इतका की प्रश्न बघताच उत्तर आठवलं पाहिजे.
आणि तिसरी, सुरुवातीला स्पीडच्या मागे लागू नका, आधी अचूकतेवर लक्ष द्या. एकदा उत्तरं बरोबर यायला लागली की स्पीड आपोआप वाढतो. आणि शेवटची ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उद्यापासून परफेक्ट प्लॅन सुरू करण्यापेक्षा आज एक बऱ्यापैकी चांगला प्लॅन सुरू करणं केव्हाही चांगलं. त्यामुळे उद्याची परवाची वाट बघू नका, सुरुवात आजच आत्ताच करा. तर आता प्रश्न हा आहे की या सगळ्या प्लॅननुसार आजचं तुमचं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे? विचार करा आणि कामाला लागा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. So friends, I hope you are enjoying this video. Don't forget to hit the like button and subscribe to Genius Thinking.